श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे स्वामी समर्थ महाराजांची नित्यसेवा जी असते ती कशी करावी। कारण बऱ्याच महिलांना माहिती नसतं की नित्यसेवा कशी करावी। आपले गुरु जे असतात ते आपण स्वामी समर्थ महाराजांना केलेले असतं, पण नित्य सेवा जी असते ती म्हणजे नेमकं काय आणि ती कशा पद्धतीने करावी। मला वेळ का साध्य होत नाही तरी सुद्धा मला सेवा करायची किंवा महाराजांच्या मार्गात मला यायचंय, हे बरेचसे प्रश्न म्हणजे महिलांच्या मनात असतात आणि या प्रश्नांची उत्तर मात्र मिळत नाही। त्यासाठी तुम्हाला सांगेल, ज्यांना वेळ काळ शक्य होत असेल त्यांच्यासाठी सुद्धा आहे, ज्यांना वेळ नाही, खूप कमी वेळ माझ्या जवळ आहे, अगदी 5 मिनिटं तुमच्या जवळ आहे, तर 5 मिनिटात सुद्धा तुम्ही सेवा महाराजांच्या चरणी आपल्याला अर्पण करायची आहे। 24 तासामधले 5 मिनिटं आपण अवश्य काढू शकतात। महाराजांना आपण गुरु बनवत असतो। गुरु म्हणजेच काय, सर्वस्व असतं। आणि ज्या ज्या व्यक्तीच्या नशिबात किंवा आयुष्यात गुरु येत असतो, गुरुबळ हे प्रबळ बनत असतं, त्यांचे मार्गही मोकळे होत असतात। गुरूंचा कृपाशीर्वाद त्यांच्या पाठीशी राहतो, म्हणजे सर्वस्व आपल्या पदरी येत असतं। तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल, तुम्ही हा विचार करणं किंवा तुम्ही महाराजांच्या मार्गात येणं किंवा महाराजांची सेवा मी कुठली काय करू शकते किंवा माझं मन महाराजांकडे वळत आहे, हा विचार येणं म्हणजेच गुरुकृपा, महाराजांची कृपा तुमच्यावर आहे, म्हणूनच हे विचार तुमच्या मनात येत आहे आणि तुम्ही महाराजांच्या मार्गात येत आहे। हे सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल। ऐरा गैरा कुणीही महाराजांच्या मार्गात येत नाही। ज्यांचा पुण्यफळ खूप आहे, ज्यांचं मागच्या जन्माचं पुण्य खूप जास्त आहे, पुण्यवंत भाग्यवंत मनुष्यच हे महाराजांच्या मार्गी येत असतात, स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी बसत असतात। सर्वप्रथम हे मी तुम्हाला सांगेल आणि म्हणूनच तुम्ही माझा व्हिडिओ बघत आहेत आणि तुम्हाला आजची माहिती जी आहे ती मी सांगणार आहे, त्या पद्धतीने तुम्ही सेवा सुद्धा करू शकतात। त्यामुळे निसंकोच होऊन तुम्ही महाराजांची सेवा करायची। दैनंदिन जीवनामध्ये आपण जे काही करत असतो, जेवण करतो, झोपतो, जागतो, उठतो, बसतो, काम करतो किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात, त्या पद्धतीने आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायचे। भलेही तुमचे गुरु स्वामी समर्थ महाराज असोत किंवा नसोत, दुसरे गुरु जरी असले तरी सुद्धा त्या पद्धतीने आपल्याला जी पाठबळ असतं, जे काही पाठबळ मिळत असतं किंवा आपल्याला गुरूंची सेवा म्हणून जे आपण करत असतो, आपण जर गुरु बनवलेले आहेत तर तुम्हाला गुरुसेवा ही करायचीच आहे, नित्याने करायची, रोजच्या रोज करायची। ज्या पद्धतीने आपण जेवण करतो त्या पद्धतीने आपल्याला गुरुसेवा करायची असते। स्वामी समर्थ महाराज हे तुम्ही गुरु बनवलेले नसेल मात्र तुम्हाला सेवा करायची तर काही हरकत नाही। आपल्या देवघरामध्ये महाराजांचं अस्तित्व असणं खूप महत्त्वाचं असतं। सर्वप्रथम सांगेल, तुमच्या देवघरामध्ये महाराजांचा छोटा का असेना एक फोटो तुम्हाला आणायचा आहे आणि मूर्ती जर शक्य झाली तर मूर्ती आणायचं आहे, मूर्ती सुद्धा चालेल। त्यांचं अस्तित्व असणं, कारण कुठल्याही देवताची आपण पूजा करत असताना, उपासना करत असताना त्यांनी आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं असतं। म्हणून एक छोटा फोटो किंवा मूर्ती आपल्या देवघरात आणावी आणि त्यानंतर आपण सेवेला सुरुवात करावी। जरी तुम्ही गुरु बनवलेलं नाही, गुरुपौर्णिमेला गुरुपद त्यांना देणार आहेत, पण ज्या दिवशी तुम्ही सेवा चालू करणार त्या दिवशी महाराजांना मनोमन सांगायचे की महाराज, मला तुमची सेवा जी काही असेल, मोडकी तोडकी जी मला जमेल ती करायची इच्छा आहे आणि माझ्याकडून करून घ्या। ह्या शब्दाने आपण सांगायचं, तुम्ही माझे गुरु आहेत, माझ्या आयुष्याचे शिल्पकार तुम्ही आहेत, सर्व काही सुख दुःख तुमच्या चरणी मी अर्पण करणार आहे, तर माझ्याकडून सेवा करून घ्या, असं आपल्याला सांगायचं, म्हणायचं त्यांना आणि आपल्या सेवेला सुरुवात करायची। आता सेवेला सुरुवात करायची म्हणजेच काय, मूर्ती असेल तर अवश्य आपण दररोज देव जसे धुत असतो त्या पद्धतीने महाराजांची आंघोळ करावी। मंत्र जप आपला सोपा आणि षडाक्षरी मंत्र आहे, श्री स्वामी समर्थ, हा मंत्र जप करत महाराजांना आंघोळ करायची। गुरुवारी शक्य झालं तर आपल्याला पुरुष सूक्त, स्त्री सूक्त म्हणून अभिषेक करायचा आहे महाराजांचा। दररोज सुद्धा अभिषेक, आंघोळ करणं म्हणजे काय, अभिषेक करणं महाराजांचा करायचाच आहे। पण श्री स्वामी समर्थ, तुम्हाला वेळ शक्य नाही होत, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत आपल्याला महाराजांचा अभिषेक करायचा आहे, म्हणजेच आंघोळ करायची आहे आणि विराजमान करायचं आहे। फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्यायचा, दररोज अष्टगंध वगैरे लावायचा। या पद्धतीने दररोजची महाराजांची पूजा झाली। आता सेवा किंवा उपासना जे बोलतो आपण, ती काय करावी, तर महाराजांचा जो ग्रंथ आहे छोटासा, नित्याच्या पूजनामध्ये येणारा आणि खूप छोटासा आत्मा असलेला महाराजांचा, तो म्हणजे श्री स्वामी चरित्र सारामृत हा ग्रंथ। इथे साईडला मी फोटो टाकेल तुम्हाला। या ग्रंथाचं नित्याने आपल्याला पठण करायचं आहे। आता करत असताना कसं करावं, समजा आज आपण सुरुवात केली, यामध्ये या ग्रंथामध्ये छोट्याशा ग्रंथामध्ये छोटे छोटे असे 21 अध्याय आहेत।
21 अध्यायाचा हा ग्रंथ असतो. ह्या अध्यायांचा आपल्याला दररोजच्या जीवनामध्ये 3-3 अध्याय पठण करायचे आहे. ज्या पद्धतीने आपण जेवण करतो त्या पद्धतीने आज आपल्याला 3 अध्याय पठण करायचे आहेत. 1, 2, 3. उद्याच्या दिवसाला 4, 5, 6 असे दररोज 3 अध्याय पठण करायचे आहेत. या पद्धतीने 7 दिवसांमध्ये 21 अध्याय आपले पठण होत असतात. 8व्या दिवशी परत पहिल्यापासून सुरुवात करायची. पहिल्या अध्यायापासून 1, 2, 3. 8व्या दिवशी परत 3 अध्याय येतील. परत दुसऱ्या दिवशी 3 अध्याय. या पद्धतीने आपलं रुटीन हे चालू ठेवायचं आहे. खंड न पडता अशा पद्धतीने करावं. एखाद दिवस बायचान्स खंड पडला, काही अडचण आली, आजारी आहात, कुठे जाणं झालं नाही झालं, काही हरकत नाही. महाराजांना सांगायचं संध्याकाळी की अशाशी मी गेली होती, आजची सेवा राहिली. या पद्धतीने सांगा, काही हरकत नाही. या पद्धतीने तुम्हाला या ग्रंथाचं पठण करायचं आहे. मंत्र तुम्हाला एक महाराजांचा जो आहे गुरुमंत्र आपला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. नित्याच्या जीवनामध्ये जो कोणी 11 माळी जप करत असतो त्याचे 99% प्रश्न हे महाराज मार्गी लावतात किंवा त्यांच्या चरणी आपण सोपवायचे. ते आपल्या वाटेमधले जे रस्त्यामधले काटे असतात ते बाजूला करत असतात, हे लक्षात घ्या. पण तुम्हाला वेळ काळ शक्य नाही किंवा माझ्याकडनं होणार नाही तर 1 माळ जप करा. मात्र ते जप असा करायचा, एक मनी जेव्हा जप करतो ना, तो महाराजांच्या चरणी आपल्याला व्हायचा आहे. मनापासून आतुरतेने इथून हृदयापासून करायचा आहे. पूर्ण मन तिथे ठेवून 1 माळ जप आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा करायचा आहे. बाकी माळ आपला 10 माळी जे जप राहिलेले असतात ते तुम्ही भांडे धुत असताना, धुणं धुत असताना, चालता बोलता, ऑफिसमध्ये जाताय, बसमध्ये जाताय, ट्रेनमध्ये बसलेले आहे, तिथे तुम्ही मनातल्या मनात जप करायचा आहे तरी सुद्धा चालेल. हा जप काउंट होत नाही, तो आपण फक्त आपल्या मनापासून करायचा आहे. आता एका ठिकाणी बसून जर 11 माळी जप करायला गेलं तर व्यवस्थितपणे केले तर 20-25 मिनिटं लागतात. आपण जर बसमध्ये बसलो, आपल्याला जायला कालावधी लागत, एवढा वेळ आपल्याला जप करायचा आहे. किंवा तुम्ही अन्यथा जास्तही केला तर तो वाया जात नाही, कुठे वाईट होत नाही. तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकतात. वेळ आहे त्या दिवशी नक्कीच 11 माळी करा. गुरुवारच्या दिवशी तुम्हाला शक्य झालं, गुरूंचा वार असतो म्हणून 11 माळी जप करा. वेळ काळ काढा तेवढा आणि आपण करायचा प्रयत्न करायचा आहे. त्यानंतर दुसरं अजून सांगेल, नित्याच्या सेवामध्ये जे असतं तर तो झाला तारक मंत्र. जो तारक मंत्र खूप महत्त्वाचा आहे. महाराज तारून घेण्यासाठी किंवा त्यांच्या चरणी आपल्याला राहण्यासाठी आणि जे काही आपले दुःख असतात त्यांना पाठबळ मिळण्यासाठी तारक मंत्राचं वाचन आपण नक्कीच मनन पठण जे असतं ते 1 वेळा तरी करा. तारक मंत्र खूप प्रभावशाली असा मंत्र आहे. दररोज 1 वेळा आपण पठण करायचं आहे. एक शब्द महाराजांजवळ बसावं. तुम्हाला सांगेल, एक शब्दाचा अर्थ घेऊन आपण म्हणायचा आहे. तुम्हाला हा गुगलला मिळून जाईल. तो नक्कीच आपल्याला 1 वेळा पठण करायचं आहे. अगदी तोंडपाठ होऊन जातो. या सेवेला तुम्हाला सांगेल, जर 1 माळ जप केला तुम्ही आणि 3 अध्याय आणि तारक मंत्र एकदा, तर 5 ते 7 मिनिटं तुम्हाला दररोजचे महाराजांच्या सेवेमध्ये उपासनेमध्ये द्यायचे. तुम्ही ही सेवा सकाळी करा, संध्याकाळी करा, केव्हाही करू शकतात. दुपारी 12 ते 12:30 आपण करू शकत नाही. नामस्मरण मात्र 12 ते 12:30 करू शकतात. कुठेही असणार, तुम्ही गाडीत बसलेले आहेत, कुठेही तुम्ही नामस्मरणाला कोणतंही वेळेचं बंधन नाही. तुम्ही 24 तासामध्ये रात्री झोपेत करा, नामस्मरणाला बंधन नाही, हे सांगेल मी. या पद्धतीने ही नित्याची सेवा आपल्याला करायची. महाराजांच्या मार्गात येणं खूप सोपं आहे, पण त्या मार्गात टिकून राहणं खूप अवघड असतं. म्हणून तुम्हाला सांगेल, नक्कीच सेवा करा. अडथळे येतील, प्रॉब्लेम येतील, खूप कष्ट येतील, पण त्याला सामोरे जायचं, 2 हात करायची शक्तीही महाराज आपल्याला देत असतात. म्हणून तुम्हाला सांगेल, जर महाराजांच्या मार्गात तुम्ही आलेले आहेत, नवीन असणार, तर नक्कीच यासारखं म्हणजे सांगेल पुण्य कुठेच नाही. तुमचं खूप पुण्य असेल म्हणून तुम्ही या मार्गात आलेले आहेत आणि नक्कीच या पद्धतीने आपण सेवा करायची. चुकून माकून झालेली सेवा जर राहून गेली तर महाराजांना आपण सांगावं. ते काही आपल्याला काही वाईट आपलं करत नाही किंवा वाईट आपल्यासोबत घडत नाही. नित्याने आपली सेवा आपण प्रामाणिकपणे करा, मनापासून करा, एवढंच सांगेल तुम्हाला. या सेवेने 11 माळी जप, 3 अध्याय, तारक मंत्र 1 वेळा म्हटल्याने 99% प्रश्न महाराज हे आपले बघत असतात. आपल्याला बघायची गरज येत नाही. फक्त तुम्हाला सांगेल, सेवा ही अंतःकरणापासून करा, मनापासून करा. मी सांगितले आहे म्हणून नका करा, तुमचं मन होत आहे म्हणून करा. तुम्हाला 3 अध्याय पठण करायला वेळच नाहीये, 1 अध्याय रोज पठण करा तरी सुद्धा चालेल. वेळ नाहीये हे महाराज बघतायत, मी जरी बघत नाहीये, तुम्हाला 3 अध्याय रोज सांगितलेले आहेत. 3 अध्याय कशासाठी असतात, तर एक भविष्य काळासाठी, एक आता वर्तमान काळासाठी, एक भूतकाळासाठी, ठीक आहे. पण
तुम्हाला वेळ एवढा पण नाहीये की 3 अध्याय तुम्ही पठण करू शकता, तर दररोज तुम्ही 1 अध्याय पठण करा. या पद्धतीने करा. हे बघण्यासाठी महाराज बघतात तुम्हाला, मी नाही बघणार. कारण महाराजांचं अनुष्ठान तुमच्या घरात आहे, फोटो आहेत, महाराज बघत असतात. तुझी धावपळ किती आहे, तुला किती वेळ साध्य होत आहे. या पद्धतीने तुम्ही सेवा करा, प्रामाणिकपणे करा. नक्कीच महाराज तुमच्या पाठीशी सदैव उभे राहतात. तर या पद्धतीने नित्यची सेवा, दररोजची सेवा, स्वामी समर्थ महाराजांची ही सेवा आपल्या आयुष्यात नक्कीच आणा आणि महाराजांच्या मार्गाला आपल्याला लावायचे. साखळीला साखळी, हाताला हात, बोटाला बोट धरून आपल्याला साखळीही वाढवायची आहे. सगळ्यांना आपल्या जवळ असतील त्यांना नक्कीच आपल्याला महाराजांच्या मार्गात आणायचे, त्यांना बसवायचे. 1 वर्षामध्ये एक सेवेकरी जरी तुम्ही घडवला, त्यापेक्षा मोठं पुण्य कुठेच नाही. म्हणून नक्कीच हा एक प्रयत्न आपण सगळ्यांनी करायचा आहे. चला, सांगितलेली सेवा जी आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ बघितला म्हणून धन्यवाद.